लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 59 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी आज मतदान पार पडल्याच्या नंतर जे आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती। औसा असेल, निलंगा असेल, चाकूर असेल, अहमदपूर असेल, जळकोट असेल, उदगीर असेल या आणि लातूर ग्रामीण असेल, या सर्व ठिकाणी जे आहे ते दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती। या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत जी आहे ती पाहायला मिळाली। त्याचबरोबर काही ठिकाणी जे आहे ते महायुतीमधल्या जे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। मात्र या सर्व लढतीकडे जे आहे ते सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या मतदानाची प्रक्रिया जी पार पडली त्यानंतर जिल्ह्यामधून जवळपास पाहिलं तर 63% अधिक मतदारांनी जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला होता आणि आताच जे आहे ते मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नेमकं या दुपारपर्यंत जे आहे ते या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते हाती येतील आणि नेमकं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती नेमकं गुलाल कुणाला लागणार आणि कुणाचा झेंडा फडकणार हे सुद्धा या दुपारपर्यंत जे आहे ते आता स्पष्ट होणार आहे। त्यामुळं सगळ्यांना जी उत्सुकता जी लागलेली होती की या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल कसे येतील आणि काय होतील त्या निकालाची सुरुवात जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये निकाल आपल्या हाती येतील आणि हळूहळू जे आहे ते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचं जे चित्र जे आहे ते आता स्पष्ट होईल। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।